मोर्चे कुणी काढावेत, कसे काढावेत याचा विचार करणं गरजेचं आहे। जनतेला बऱ्यापैकी कळतं, जनता सब कुछ जानती है। ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विरोधात राज्यपालांनी विधान केलं त्यावेळेला का काढला नाही मोर्चा? निळा झेंडा घेतला म्हणून ते काही जयभीमाली झालेत नाहीत। ज्यांना इंग्रजी समजत नाही, ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांनी इंग्रजीचा क्लास लावे। तर तो मोर्चा लोक आणली गेली होती, म्हणजे भाडोत्री लोक घेऊन त्या मोर्चाचं नियोजन केलं होतं। मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। राहुल गांधी यांच्या निषेधार्थ काढलेला मोर्चा वैचारिक पातळीचा होता का? दिलीप तुपे यांचं वक्तव्य। We're not treating the symptom. That's the problem. Right? Now, it's not the only tool. There are other tools. But we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. Now, that creates a problem. Because there are many people who come from the upper castes, right? Who say, look, what have we done wrong? Right? Why are we being punished? And so then you think about increasing dramatically the supply of some of these things. You think about decentralizing power. You think about involving many more people in the governance of our country. Right? You think of opening up, I mean, frankly, with all due respect, राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षण संपवण्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बौद्ध समाज बांधवांनी दहिवडी येथे निषेध मोर्चा काढलेला होता। यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। मोर्चाला संबोधन करताना आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले? आजचा मोर्चा करण्यासाठी या ठिकाणी घेतला आपण सगळ्यांनी। ते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते म्हणून आपण बघताय, देशाचे पंतप्रधान पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून समोर आले। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या समाज बांधवांनी केलं, दलित समाज बांधवांनी केलं आणि त्यांच्या जीवावर राज्य काँग्रेस पक्षाने केलं। आणि जेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला, मूळ मुद्द्यापासून बाजूला जाऊन जेव्हा ती लढाई चालू झाली तेव्हा काँग्रेस पक्ष संकटात आला, तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षाला सन्मानाचं स्थान देण्यासाठी राहुल गांधीला मदत घ्यायला लागली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची। ते घटनेचं पुस्तक हातात घेऊन ही घटना बदलण्याचा भाग घातला जातो, अशा पद्धतीने समाज बांधवांमध्ये भ्रम निर्माण केला आणि या समाज बांधवांची मदत घेतली, या समाज बांधवांचं मतदान घेतलं आणि हे मतदान घेतल्यानंतर 60 दिवस सुद्धा राहुल गांधी थांबले नाही। 60 दिवसाचा आत याच राहुल गांधींनी वॉशिंग्टनमध्ये मुलाखतीमध्ये सांगितलं की आता आरक्षण संपवण्याची वेळ आलेली आहे, योग्य वेळी आरक्षण संपवायला लागेल, अशा पद्धतीची भूमिका त्याच राहुल गांधींनी घेतली। राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर काढलेल्या मोर्चाच्या संदर्भात आमदार जयकुमार गोरे यांचं समर्थन हे आपलं पाप लपवण्याचा प्रकार होता, असा समाचार मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतला। इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधी कथित विधानाच्या विरोधात काल दहिवडी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचं समर्थन भारतीय जनता पार्टीचे मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी केलं होतं। या निषेध मोर्चाचा समाचार घेण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, वसंत अवघडे, किशोर सोनवणे, सत्यवान कमाने, दत्तात्रय अवघडे, अमरजित कांबळे, पोपट आवळे, सचिन पाटोळे, महादेव देवकर, मधुकर अवघडे, बापूराव करडे, अशोक खिलारी, चांगदेव आवळे, बापूराव पवार, युवराज भोसले, संदीप चव्हाण, जीवन कांबळे, दत्तात्रय रणपिसे, सुनील नेटके, शिवाजी यादव, पोपट खरा, सुनील शेळके, तानाजी वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते। सविस्तर बातमी पाहूयात। काल जो काय भाजप प्रणित आरक्षणाच्या संदर्भात आणि राहुल गांधींच्या विरोधात जो काही मोर्चा निघाला त्या संदर्भात आपण आता ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। वास्तविक ही पत्रकार परिषद आपण घेतोय, कालची जी काही मोर्चा झाला तो मोर्चा लोकांनी स्वयंपूर्तीने काढलेला नव्हता, तर तो मोर्चा लोक आणली गेली होती, म्हणजे भाडोत्री लोक घेऊन त्या मोर्चाचं नियोजन केलं होतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आणि एकूण कालचे जे चित्र पाहिलं त्या चित्रावर आमच्या असं लक्षात येतं, आम्ही
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक यांना मानणारी माणसं, त्यांच्या विचारानं चालणारी माणसं आहेत. आणि मग आमच्या आदर्शांचं, आमच्या प्रतीकांचा अवमान जर कधी कुठं झाला तर आम्ही कधी ते सहन करू शकत नाही. त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पण करत असतो, महाराष्ट्र पेटून उठतो. आणि काल आपण पाहिलं असेल की निळे झेंडे पायदळी तुडवत लोक चालले होते रस्त्याने. आमचे पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी ते निळे झेंडे उचलून काही पत्रकारांच्या हातात दिले. याचा अर्थ ही माणसं विचारधारेची पण नव्हती. आणि आरक्षणाचं समर्थन कोण करतंय, आरक्षणाचा विरोध कोण करतंय हेच जर लोकांना कळत नसेल तर ही एक अवघड गोष्ट आहे. वास्तविक ज्यांनी आरक्षणाच्या नाकारण्याचं काम केलं, आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचं काम केलं, खासगीकरणाच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचं काम केलेलं आहे, अशीच माणसं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत. म्हणजे हे तर पुतना मावशीचं प्रेम आहे असं आम्हाला वाटतं. आमदार जयकुमार गोऱ्यांचं जे कालचं जे होतं ना, ते पुतना मावशीचं प्रेम आहे असं वाटतं. आणि त्यांच्याबरोबर आणलेली माणसं म्हणजे होराळी मेंढी लांडगेच्या मागं या पद्धतीची ती माणसंही होती. कारण ती विचारधारेची, आंबेडकरवादी विचारांची ती माणसं असू शकत नाहीत. कालचा तो मोर्चा बौद्ध समाजाचा होता का, त्यामध्ये बौद्ध समाजाचे किती लोक होते? त्यामुळं या तालुक्यामध्ये आम्हीही 4 तारखेला विद्रोही सामाजिक संघटनेच्या वतीनं आरक्षणाच्या संदर्भातच मोर्चा काढला होता. परंतु त्या मोर्चासाठी तालुक्यात आलेली शेकडो लोक हे स्वयंपूर्तीनं आली होती, आणली गेलेली नव्हती, भाडोत्री नव्हती. त्यामुळं या कालच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि सर्वांनी आम्ही असं जाहीर करतोय की आम्ही सर्वजण जे काय राहुल गांधी साहेब बोललेले आहेत ही आरक्षणाची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांपासून आजपर्यंत सगळ्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात ती भूमिका नाही. त्यामुळे आम्ही सगळेजण या कालच्या मोर्चाचा निषेध करतो. मी वसंत कृष्ण अवघडे गोंदवली बुद्रुक अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मान तालुका अनुसूचित जाती सेलचा अध्यक्ष असे निवेदन करतो की दिनांक 23 सप्टेंबर रोजी जो काही समाजकंटकाने जो लोकसभाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या जो काढला तो अशी चुकीचं आहे. राहुल गांधी हे असे कधी बोललेच नाहीत. आणि अमेरिकेचा समाज व्यवस्था आणि भारताची समाज व्यवस्था यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तो कालचा हा मोर्चा होता, हा कोणाच्या सांगण्यावरून हा मोर्चा काढलेला आहे, तो बेकायदेशीर आहे. त्या मोर्चाचा आम्ही मान तालुका नात्यानं निषेध करीत आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये वंचित आणि दुबळ्या लोकांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी आरक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्याची संकल्पना मांडली, त्याला पूर्वीचे देशाचे नेते मंडळींनी सहमत दिसवली आणि आपली घटना ही स्वीकारण्यात आली. परंतु घटना स्वीकारल्यानंतर आजपर्यंत जर इतिहासात आपण पाहिलं तर असं आपल्याला दिसून येतंय की ज्या वेळेला घटनेवर भारतीय जनता पार्टीने त्यांची काय बगलबच्चे हे अवमानकारक विधान करतायत. ह्या देशामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ घटना दिली म्हणून 1947ला जी स्वातंत्र्य प्राप्त झालं त्या मिळालेली भीक अशी म्हणणारी कंगना राणावतला खासदारकी मिळते. प्रज्ञा साध्वी म्हणून आहेत, मालेगावच्या बॉम्बस्फोटात आरोपी आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टी खासदार करते. आणि वेळोवेळी संविधान पायदोळी तोडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि म्हणून कालचा मोर्चा जी काढलेला आहे आमदारांनी, तो मोर्चा केवळ आणि केवळ आपण केलेलं पाप पचवण्याच्या उद्देशानं काढलेला मोर्चा आहे. खरं तर हा मोर्चा काढायची आवश्यकता कधी होती यांना? ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विरोधात राज्यपालांनी विधान केलं त्यावेळेला का काढला नाही मोर्चा? ज्या वेळेला आमच्या एका भावानं आंदोलन केलं आणि चंद्रकांत दादांच्यावर शायफेक आंदोलन ज्या वेळेला केलं त्यावेळेला तुम्ही का मोर्चा काढला नाही? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला तुम्ही वाईट शब्दाचा वापर केला त्यावेळेला आमदारांनी का मोर्चा काढला नाही? तर कालचा मोर्चा ही केवळ काढण्याचा उद्देश एक होता की राज्यामध्ये धनगर समाजाचं आंदोलनासाठी प्रामुख्यानं काल महाराष्ट्रावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय होता. त्या आंदोलनात आणि धनगर समाजाची दिशाभूल करण्यासाठी ही कालचा मोर्चा काढला होता आमदारांनी. हा मोर्चा समाजाचा कोणत्या नव्हता, हा मोर्चा फक्त आणि फक्त आमदारांचा होता. आमदारांच्या सांगण्याने मोर्चा काढलेला होता. आणि म्हणून
काल काढलेल्या मोर्चामध्ये जसं बाळासाहेब आत्ता रणपिसे साहेब म्हणाले, असं जर आपण बारकाईने पाहिलं तर निळा झेंडा ही आमच्या मस्तकावर असतो नेहमी. या देशातल्या प्रत्येक दलित हा निळा झेंडा पायदोळी कधी तुडवत नाही. काल निळे झेंडे पायदोळी तुडवले आणि त्या मोर्चामध्ये ती व्हिडिओ क्लिप जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा तुमच्या डोक्यावर तुटतोय म्हणून तुम्ही बाजूला करा, ही जर आमदार भाषा करणार असतील तर ही कसले लोकप्रतिनिधी आहेत? पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचंच सरकार सांगत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. अरे त्याच्या विरोधात आंदोलन करा ना तुम्ही, तुमच्यात फार हिंमत आहे तर. तुम्ही राहुल गांधी जी विधान राहुल गांधींनी केलंच नाही, जी राहुल गांधींनी विधान केलेलं आहे ती आताच रणपिसे साहेबांनी सांगितलं की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं ती वाक्य. त्यावेळीपासून आजपर्यंत प्रत्येक 10 महिन्याला आरक्षण आपण मुदतवाढ देतो. त्यावेळेपासून ही परिस्थिती आहे. ही लोक तुम्ही मुख्य प्रवाहात आणा ना. गाव कोसाबाहेर 1000 वर्ष लोक राहिलेली आहेत. ही लोक मुख्य प्रवाह आणण्यासाठी 15 वर्षात तुम्ही काय कारनामे केले आणि काय काय दिवे लावले ही सांगा जनतेला. तुम्ही दिशाभूल करण्याची नोटंकी तात्काळ आमदारांनी बंद करावी. कालचा काढलेला मोर्चा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या झेंड्याचा केलेला अपमानाचा मी जाहीर निषेध करतो. देशामध्ये इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा जो अमेरिका दौरा झाला, या दौऱ्यामध्ये अमेरिकेतल्या काही पत्रकारांनी ज्यांना जो प्रश्न विचारला की तुम्ही जातीय जनगणनाची मागणी करताय, 50% रिझर्वेशनचा कोटा वाढवून आरक्षण देण्याची चर्चा करताय आणि देशामध्ये हे तुमचं आंदोलन चालू आहे, पण या देशातलं आरक्षण संपू शकतं का नाही, अशा प्रकारचा त्यांचा तो प्रश्न होता. त्याच्यावर राहुल गांधींनी सांगितलं की या देशामध्ये जोपर्यंत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समानता येत नाही तोपर्यंत ह्याच्यावर विचार केला जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं राहुल गांधींचं ते वाक्य होतं. आणि ते विधान घेऊन भाजपचे राष्ट्रीय पातळीवरचे IT सेल आणि त्यांचा पक्ष राहुल गांधी रिझर्वेशनच्या विरोधात आहेत, आरक्षणाच्या विरोधात आहेत, पण हा देश पातळीवर त्यांचा तो प्रोपगंडा चालू झाला होता किंवा राहुल गांधींना बदनाम करण्याची एक प्रक्रिया त्यांनी चालू केली होती. त्याचा धागा पकडून या तालुक्यातील लोकप्रतिनिधी, या तालुक्यातील गोरगरीब माणसांना खोटं सांगून एकत्र करून या तालुक्यातील दलित समाजांची जी दिशाभूल करतायत ती दिशाभूल त्यांनी करू नये ही त्यांना पहिल्यांदा आम्ही सूचना करतोय. कारण दलित समाज आता सुशिक्षित झालाय, दलित समाजाला लिहायला वाचायला येतं, दलित समाज आता बातम्या ऐकतो, माध्यमापर्यंत जातो, माध्यमामध्ये काय घडतंय ते बघतो आणि हे त्यांना सगळं माहित आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की देशामध्ये घटना तयार करण्यापासून ते सर्व वंचित, दलित आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसनं स्वातंत्र्य मिळाल्यापासून घेतलेली आहे. आणि तसं असताना जे लगातार आरक्षणाला विरोध करतात, RSSच्या माध्यमातून असेल, भाजपच्या माध्यमातून असेल, तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला VP सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याच्या बाबतीत शिफारशी केल्या किंवा मंडल आयोग स्थापन केला, त्यावेळेला याच भाजप पक्षाचे नेते त्यावेळेचे आडवाणी यांनी कमंडल यात्रा काढली आणि आरक्षणाला विरोध केला. त्या पार्टीमध्ये असणाऱ्या नेत्यांनी आरक्षणाची भाषा करावं ही खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की दलित समाज हा खटाव मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून दलितांच्यावर अन्याय झालेला आहे. जसं मायनीचं एक प्रकरण आहे जिथं जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या अगोदर माझ्या माहितीनं मान तालुक्याचे 2 ठिकाणी दलितांच्यावर अत्याचार झाले, मारहाण झाली. तर ही सगळी जी त्यांच्या अंगावर आलेली किंवा त्यांना जो काळिंबा लागलेला आहे हा काळिंबा पुसून काढण्यासाठी दलित समाजातल्या, आता काय झालेलं आहे समाजामध्ये राजकीय पार्ट्या भरपूर असल्यामुळं आणि प्रत्येकाला दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना काय कार्यकर्ते असे निर्माण झालेले आहेत की आपल्या समाजाची दलाली करायची किंवा समाज एकत्र करायचा, त्यांना काहीतरी खोटं सांगायचं आणि स्वतःच्या जोळ्या भरून घ्यायच्या. अशा काही 4 माणसांनी येऊन काल राहुल गांधींच्या बद्दलचा निषेध व्यक्त केला असेल तर तो धागांत खोटा आहे. दलित समाज जो खटाव तालुक्यातला, मान तालुक्यातला, यांना आमची विनंती राहील, आम्ही दलित समाजाचे आहोत, आम्ही राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडतायत त्याचा अभ्यास करत असतो, बघत असतो आणि राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी हे वंचित, दलित आणि जो पिछडा समाज आहे या पिछड्या समाजासाठी भरपूर काम करतायत. त्यांची एक अपेक्षा आहे की या देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी, ज्याची जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना ते आरक्षण मिळावं
मग वाटलं तर ते 50% आरक्षणाची कॅप तोडून किंवा तो बॅरियर तोडून सुद्धा आरक्षण वाढवायची वेळ आली तरी चालेल, पण हे आरक्षण मिळालं पाहिजे, ही राहुल गांधीची स्पष्ट भूमिका आहे, एवढं मला या ठिकाणी सांगायचं. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. संविधान रक्षक राहुलजी गांधी यांनी परदेशात जे वक्तव्य केलं त्याचा मी पहिल्यांदा समर्थन करतो. कारण या मनोवादी सरकार असेल किंवा मनोवादी प्रणित हे भाजप असेल, ह्या ह्यांना मनुस्मृती अजून भारतात रुजवायची आहे. म्हणून यांना राहुल गांधी जे बोलले समता, ह्या भारतात समता आली पाहिजे, जाती ह्यातल्या निघून गेल्या पाहिजेत आणि ह्या भारतात समानता आली पाहिजे, हे राहुल गांधीचं ठाम मत होतं. आणि ज्यावेळेस समानता येईल त्यावेळेस हे आरक्षण बंद केले जाईल किंवा त्यावर विचार केला जाईल असं राहुलजी बोलले, याचं मी समर्थन करतो. पण ह्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना आणि इथल्या काही लोक भांडवल आहेत त्यांना हे कदापि मान्य नाही की आम्ही समान झालो पाहिजे, आम्ही वरच्या दर्जाचं गेलो पाहिजे, आमच्याकडे सर्व सुविधा आल्या पाहिजेत असं ह्यांना वाटत नाही. आणि काही लोकांनी कोण पण असू द्या की ज्यांनी निळा झेंडा घेतला म्हणून ते काही जयभीमवाले झाले नाहीत किंवा खालच्या वर्गातले झाले किंवा मागासवर्गीय झाले असा विषय नाही. कोण पण उठल, कोण झेंडा हातात घेईल, आंदोलन करतील, ह्याच्यात काल मागासवर्गीय समाज किती होता याचं उत्तर द्यावं. आणि महत्वाचं, ज्यांना इंग्रजी समजत नाही, ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांनी इंग्रजीचा क्लास लावेत. हे बोर्ड जेवढे बोर्डाला खर्च केले ना त्याच्या बदल्यात त्यांनी इंग्रजीचा क्लास लावेत. राहुलजी काय म्हणले हे त्यांनी इंग्रजीत बोललेत, हे यांना कळणार नाही, यांनी इंग्रजीत क्लास लावेत, मी अशी विनंती करतो. आणि आमच्यात समानता यावी आणि राहुलजी बोलले यांचा मी समर्थन करतो. काल जो मोर्चा झाला तो मोर्चा खऱ्या अर्थानं वैचारिक पातळीचा होता का, हा तपासणीची वेळ आहे. मी सगळ्यांना नम्रपणे सांगतो की जे या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे संसदेमध्ये सांगितले की मी SC/NT आरक्षणाच्या विरोधात आहे. बंगलोरच्या सभेमध्ये अमित शहानी सांगितलं की मी आरक्षण आम्ही रद्द करणार आहे, आम्हाला SC/STचं आरक्षण मान्य नाही. याचा निषेध होणं गरजेचं आहे. राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत, या काँग्रेसनं बहुजन समाजाला, दलित समाजाला समान पातळीवर आणण्याचं पवित्र काम केलेलं आहे. असे राहुल गांधींचं जे वाक्य मोडून तोडून समोर आणलं ते समानतेच्या आधारावर बोललेले आहेत. आणि म्हणून मोर्चे कुणी काढावेत, कसे काढावेत याचा विचार करणं गरजेचं आहे. जनतेला बऱ्यापैकी कळतं, जनता सब कुछ जानती है. आणि म्हणून या सगळ्या मोर्चे काढणाऱ्या भाडुत्री लोकांना मी नम्रपणे विनंती करतो की बाबासाहेबांमुळं तुम्ही माणसात आहात. बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, पवित्र ग्रंथ दिला, त्या ग्रंथामुळं आम्ही सुरक्षित आहोत. राहुल गांधींच्या बोलण्याचं मी समर्थन करतो. समानता या देशात येईल त्यावेळी आरक्षण आपोआप बंद होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेच्या पहिल्या सभागृहामध्ये सांगितलं की हे आरक्षण आम्हाला 10 वर्षासाठी पाहिजे. माझा समाज आपण समोर एकत्र येत नाही, एका समान पातळीवर येत नाही, तोपर्यंत आरक्षण ज्या त्या पक्षांच्या धोरणाप्रमाणे राहिलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांनी थोडं बौद्धिक घ्यावं. बाबासाहेबांचे विचार 70 वर्षात तरी तुम्ही स्वीकारा. आणि लोकांना काय वाटतंय काय नाही यापेक्षा जादूचे कांडीचा उपयोग जर ज्या त्या निवडणुकीला योग्य वेळी करावा. तर बाबासाहेब असे म्हटले होते की गुलामाला गुलामीची जाणीव केल्यानंतर तो बंड करेल. तीच परिस्थिती आता आलेली आहे. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी. आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.